बाई बोलल्या पहिल्या बोलतात का मैदानात उतरायचं आहे आणि नंतर मग दांडू काढतो। बघा मंडळी, पहिल्या बोलतात का मैदानात उतरायचा, गोड बोलून काटा काढा बघतात बाई। म्हणजे आम्ही शास्त्रात तरी बारे करू अशी करू आणि पाठी मागणार चांगला धोका देतात बाई। बरं आहे हा विषय कसा मध्ये काय, हा दांड्याचा विषय म्हणजे कसा आला, गुल्ली दंडा विट्टी दांडू, मराठीत बोला विट्टी दांडू ना मंडळी, बरोबर ना। गल्लीत विटी ठेवायची, गल्लीला उडवायची, ज्या माणसावर पाली येईल ती विटी झेलली का ज्या माणसावर पाली येईल त्याला शिक्षा। मग लग्नी असो काही असो, हा गल्लीचा खेळ बाईंना अजून माहीत नाही। बाई नुसता दांडू काय कुसलेला आहे फुसलेला असे काहीतरी बोलतायत, म्हणजे काय वेगळी त्यांची आहे। दांडू कसा होता, सोमंत्र होता आणि हा खेळ आमचा बरेच लोकांनी आमच्या कोकणात हा सतत खेळ चालायचा पहिला। आता थोडा कमी आला, मोबाईल आले सर्व आले त्याच्यामुळे थोडा कमी आला। बाई तुम्ही या, तुम्हाला शिकवतो बरोबर हा दांडू गिल्लू दंडाचा खेळ कसा असतो, अशी उडते बघा म्हणून सांगतो। बाई बोलल्या अगं राधे तू सपनान येईना, माझ्या जुन्या जागेवरती भेटणार। अगं राधे तू सपनान येईना, माझ्या जुन्या जागेवरती भेटणार। तुझ्या केसात हाय गजरा ग राधे आता करू न करा, तुझ्या केसात हाय गजरा ग राधे आता करू न करा। आता बाई नखरा कमी करा, काय म्हणते काय बरोबर नाही, जाम झाला। आवाज कसा पाहिजे बघा बाई, आवाज कसा पाहिजे, हा आवाज असतो बघा। हा बाई काय बोल्या, राधा गौलन साधी सुधी नाही मी, खेळ खेळायला तयार हाय मी। मग खेळ कसला करतेस बाई ते सांग मला। मैदानात बोलतेस, मैदानी काय खेळ असतो माहिती तुला, कबड्डी कबड्डी होतो तो असतो मैदानी खेळ। हा गुल्ली दंड्यात नाही, दांडा काढला म्हणजे गुल्ली दंडा आला। अगं राधा गौलन साधी सुधी नाही मी, खेळ खेळाया तयार हाय मी। काना मैदानात उतरला नाही, अरे दम त्याच्या दांड्यात नाही। अरे मैदानात दांडा का आणते, असं एकामेकावर महाराज आहे काय, येड्याची जत्रा हा का दांडा महाराज आहे का दांड्या खेळ, दांडीचा उत्सव चालू आहे म्हणजे दांड्या खेळ, हा म्हणून बोलतोय। सोह मंत्र आहे माझा दांडू, बाई माझा ऐका विषय शास्त्रात आहे। आम्ही किशोर मोर्चे चेले आहोत, आम्ही असे गांडू नाही, शास्त्रात चोरून बोलणार नाही। आणि आमचे गुरुबंधू आहेत, आमचे कविवर्य आमचे शंकरभाऊ जाधव रायगड भूषण आहेत या ठिकाणी, त्यांना माहीत आहे आम्ही कधी कुणाला वाईट बोलत नाही, पण वाईट बोलता सोडत नाही। सोह मंत्र आहे माझा दांडू, तुझा घाम जाईल ग सांडू, दोघा मिळून डाव आज मांडू। कसा दोघांचा डाव मांडायचा असतो, दोघा मिळून डाव आज मांडू, तुझी विटी आणि माझा दांडू। घरी आता विषय बरोबर आला, विषय बघ कसा आहे दांडू, विषय कसा असतो दांडूचा, आणि पब्लिक पण पटला, माझ्या आया बहिणीने पटला तिथं, त्याला मग तो विषय पटला, वाईट बोलणार नाही। सोह मंत्र आहे माझा दांडू, तुझा घाम जाईल ग सांडू, दोघा मिळून डाव आज मांडू, तुझी विटी आणि माझा दांडू। तुझ्या गल्लीत घुसला ग बाई, कधी तुला कळणार नाही। अगं तुझ्या गल्लीत घुसला बाय, कधी तुला कळणार नाही। सोह मंत्र आहे माझा दांडू, तुझा घाम जाईल ग सांडू, सोह मंत्र आहे माझा दांडू, तुझा घाम जाईल ग सांडू, दोघं मिळून डाव आज मांडू, तुझी विटी आणि माझा दांडू, तुझ्या गल्लीत घुसला बाय, कधी तुला कळणार नाही, तुझ्या गल्लीत घुसला ग बाय, कधी तुला कळणार नाही। आणि आता कि मैं अच्छे को खदेड़ लेता हूँ, कि मैं अच्छे को खदेड़ लेता हूँ,
अरे जहाँ नींबू नहीं घुस जाता, अरे वह महामय नारियल घुसेड़ देता हूँ. हे ड्यूतून को नागाला विचारी माझी जात आहे आणि दिलास शपटीवर पाय, तर ड्यूतून घोस घेईन असा माझा राग आहे. तिचा नकली लेबल दुनियेने पाहिलेला आहे आणि डिमांड जादा हवीचा घटलेला आहे. की सस्या भावात माल हिस्सा लुटलेला आहे आणि सिलबंद नाही तुझा डाबा फुटलेला आहे. बाई अशी शेर शायरी मार. आता पदाचा विषय गातो, लक्ष असू द्या. इश्क और प्यार का बहन तलगाली, इश्क और प्यार का मजा लीजिए. बाई ऐकून घ्या कटिंग कशी असते. तुमचं मिस्टर बोलले का हा कुठला कवी धरून आणलाय? धरून नाही, बारूद भरून आलात. इश्क और प्यार का मजा लीजिए, थोड़ा इंतजार का मजा लीजिए, मजा लीजिए, मजा लीजिए, मजा लीजिए, मजा लीजिए. तुम बोलताय उद्या बाई काय बोलल्या? शक्ती तुऱ्याचा सामना खरा, शक्ती तुऱ्याचा सामना खरा. उत्तर द्या आधी बुवा मग हलवा तुरा. बुवा तुरा हलवणार आहे, तुरा मानाचा आहे आमचा. हा तुरा मानाचा आहे, तुरा हलणारच. आणि तुरा हल्ल्याशिवाय त्याला वाटणार पण लोकांना कसा तुरा असतो. हा म्हणून बाई ऐका, हा सौभाग्यातून तुऱ्या हा होणार. जिथं तिथं नावाचा तुझा लय गावगावा, शक्ती तुऱ्यात बाई नाही गणवा. बिबव्याचा डाग तुझ्या खाली हवा, तुला आज देतो मी जालिम दवा. वाईट ना विषय. कारण बघा माणसाला जेव्हा काय त्रास होतो तेव्हा आपली गावकरी मंडळी त्या ठिकाणी आहेत. तर काही झाला जर पायाला काय लागला तर अँटीमेटिक म्हणून आपला साधारण तो बिबव्याचा डाग द्यायचे पहिले, थोडं शेवटी पाळे शेवटी. त्यामुळं कसा तो बरा व्हायचा, तोच खरा चांगला उपाय होता. म्हणून बोलतोय कोकणातला विषय हा. जिथं तिथं नावाचा तुझा लय गावगावा, शक्ती तुऱ्यात बाई मी नाही गणवा. बिबव्याचा डाग तुझ्या खाली हवा, तुला आज देतो मी जालिम दवा. खाली हवा, तुला आज देतो मी जालिम हवा. दिव्याचा डाग तुझ्या खाली हवा, तुला आज देतो मी जालिम हवा. आणि माझ्या गाण्याचा मार हिच्या मस्तकात भिडल. शक्ती तुऱ्याच्या सामन्यात वाद दोघांचा घडल. आणि घरी जाऊन या नरेश बुवाची या बाईला आठवण पडल. ते तुझ्या चेहऱ्यावर सौंदर्य खुलवणारा राधे मीच आहे. अगर राधे तुझ्या जीवनात रंग भरणारा हा काना मीच आहे. की तुझी 8व्या उतारी इच्छा पूर्ण करणारा मीच आहे. आणि तुझ्या सौंदर्याची खान लुटणारा हा काना मीच आहे. म्हणून बाई ऐका, दांड्याचा विषय गायला म्हणून दांड्याचा विषय गातो, पण माझा विषय थोडासा वेगळा आहे. तर विरजनाचा विषय आहे. विरजन आपल्याला माहिती आहे, डेरे असतात त्याचा दांडा घातल्यानंतर तो घुसळण काढतात आणि मग विरजनाचा गोळा वरती येतो. म्हणून राधेसोबत मी आज जातोय विरजन काढायला.
सकाळच्या पाठी जायचा आणि करा धंदा करत असतो राधा आणि कृष्णाला. कृष्णा बोलते ही बोलवते ये कृष्णा मला थोडी मदत कर. कृष्णा काय नाही बोलत चला ठीक आहे राधा बोलते तर येतोय म्हणून बोला ठीक आहे असू द्या विषय आहे बाई ऐकून घ्या. शास्त्र आधारे आहे अजिबात त्यात खोट नाही. नको करू ग माग मोर दोघं मिळून आज लावूया जोर. पहाटेच्या पारी राधे करूया तयारी. दांडा घालूया हंडीत त्या मधल्या हंडीत. दमादमान हलवूया या गुलाबी थंडीत. दमादमान हलवूया या गुलाबी थंडीत. दमान 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 हलवूया या गुलाबी थंडीत. बसतो खाली मी गवर धरू दे मला ते वरचे वर. धरू दे मला देवरचे वर. खाली बस आणि मी वर आहे. गवरचे वर. बसतो खाली मी गवर धरू दे मला ते वरचे वर. धरू दे मला गवरचे वर. धरू दे मला गवरचे वर. नको ती घाई होऊ दे काही. नको ती घाई होऊ दे काही. नाही करायचं खंडित नाही करायचं खंडित. दमादमान हलूया या गुलाबी थंडीत. दमादमान हलूया या गुलाबी थंडीत. दमान हलवूया या गुलाबी थंडीत. दमान हलवूया या गुलाबी थंडीत. दमान हलवूया या गुलाबी थंडीत. निघाला घाम तरी नको ग सोडू. उचलून पेस लागू दे पडू. पेस लागू दे पडो. घामाला धरल. पेस लागू दे घामाला पडो. धरल, पण सोडायची नाही हुक्कन. निघाला घाम तरी नको ग सोडू. उचलून पेस लागू दे पडू. उचलून पेस लागू दे पडो. उचलून पेस लागू दे पडो. येऊ दे वरती धनाला भरती. येऊ दे वरती धनाला भरती. धनावरून मांडीत धनावरून मांडीत. दमादमान हॅलो या गुलाबी थंडीत. दमादमान हलवूया या गुलाबी थंडीत. दमान हलवूया या गुलाबी थंडीत. दमान हलवूया या गुलाबी थंडीत. आवलून हातात धर. तो लोण्याचा गोला माझ्या तोंडात भर. लोण्याचा तो काना बोलतोय. तोंडात आता आपण भर. एवढी मेहनत केली. लोण्याचा गोला पण हा माझ्या लोण्याचा गोला आता तोंडात माझ्या तोंडात भर. भरव. प्रेमाने भरव प्रेमाने. हा लोण्याचा गोला का तर आपण दोघांनी मेहनत केली तर थोडा मला श्राय पाहिजे. आणि तूच मला बोलवला ना राधे म्हणून काय बोलतोय. हे आवलून हातात धर. ऐकून तो लोण्याचा गोला माझ्या तोंडात भर. लोण्याचा गोला माझ्या तोंडात भर. लोण्याचा गोला माझ्या तोंडात भर. गेली पहाट सारून आली मजाई करून. गेली पहाट सारून आली मजाई करून. सांगे किशोर पंडित सांगे किशोर पंडित. दमादमान हलवूया या गुलाबी थंडीत. दमादमान हलवूया या
तुझी बेफाम करते ही मला हे अर्ध अंग झाकून घे इशारा देतो मी तुला कुणी पापी नजरेने लुटाया येतील तुला बघा पापी भरपूर असतात कारण एखादी स्त्री किंवा वाई जात असेल ते पापी नजर लय बेकार असतात म्हणून सावध व्हायचा विचार देतोय हा हे कुणी पापी नजरेने लुटाया येतील तुला आणि म्हणून ज्वानीचा प्रदर्शन दाखवू नको जनाला ही तुझी जवानी काचेच्या आईन्यात पाहिलीस नाही की तुझी जवानी काचेच्या आईन्यात तू पाहिलीच नाही अगं सावध राहा पोरी का सावध राहा बाई कधी फुटेल त्याचा भरोसा नाही भरोसा सोडणार नाही तुला आज माझ्या मनात पक्की गोष्ट ठरलेली आहे आणि कचाट्यात घावलीस बाई आज इथे तू हरलेली आहे ती गर्वाची भाषा तुझ्या डोक्यात लय भरलेली आहे आणि म्हणूनच बाई आज इथे तुझी मस्ती जिरलेली आहे आता बाईने जरा नवीन तर ऐकवतो बाई ऐका छापा काटा उडवला त्यात आलाय मी हो पगार छापा काटा उडवला त्यात आलाय मी हो पगार अरे मला हरवायची भाषा तोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघ अरे मला हरवायची भाषा सोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघ म्हणून काय बघा तुझा विषय गातोय रामायणातला शूर्पणखा ही बेभान झालेली असते तिच्या नवऱ्याचा मृत्यू होतो विद्युत जीवा त्या नवऱ्याचं नाव काय आहे विद्युत जीवा त्याला त्याच्या भावजाणीत मारला म्हणजे रावणाने त्याला मारलेला आहे पाताळामध्ये जाऊन शास्त्रात विषय आहे बाई ऐका आणि मंडळ तुम्ही पण ऐका बाई त्याला ऐकून घ्या उन्हाळ भईस काली ही घुस कशी थई तयानात आली उन्हाळ भईस काली ही घुस कशी थई तयानात आली बाई ऐकून घ्या रूप कुरूप मेकअप वाली औदसा दिसाया दिसते काली 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 आनंद नाही झाली
ती वाया हो गेली अशी राक्षसिनीची बघा दशा हो झाली पावडर लाली ही लावलेली सारी वाया हो गेली पावडर लाली सारी वाया हो गेली पावडर लाली लावलेली ती वाया हो गेली कवी लक्ष्मण नरेश सांगे कवी लक्ष्मण नरेश सांगे बाया बोंबलत घरी हो गेली कवी लक्ष्मण नरेश सांगे बाया बोंबलत घरी हो गेली रूप कुरूप मेघ पवाली औदसा दिसाया दिसते खाली रूप कुरूप मेघ पवाली औदसा दिसाया दिसते खाली उन्हाळ बाई सकाळी भूत कधी जाई नाच झाली उन्हाळ बाई सकाळी भूत कधी जाई नाच झाली रूप कुरूप मेघ पवाली औदसा दिसाया